मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी, राजीनामा दिला नसल्याचं केलं स्पष्ट. विरोधक मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम. संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि सुरेश धस मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह कठोर कारवाईची मागणी. उज्ज्वल निकमांच्या विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचाही आग्रह. एकनाथ शिंदेंमुळे मनसेला महायुतीत सामील होता आलं नाही. मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर. मुंबई महापालिका निवडणुकीची राज ठाकरेंनी घेतली तयारीचा आढावा. महाराष्ट्रात एचएमपीव्ही आजाराची धडक. नागपुरात आढळले एचएमपीव्हीचे 2 रुग्ण. 2 लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह. मात्र काळजीचं कारण नसल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट. दोन्ही मुलं ठणठण. संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीचे एक्सक्लुझिव्ह फुटेज पुढारी न्यूजच्या हाती. बहिणीच्या प्रेमाला विरोध असल्यानं चुलत भावानं डोंगरावरून खाली ढकललं. डोंगरावरून पळ काढताना आरोपी ऋषिकेश कॅमेऱ्यात कैद. नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई वडिलांची आत्महत्या. शाह दंपत्याच्या आत्महत्येनं खळबळ. कारण द्यावा स्पष्ट. नागपूर शहरातील मार्टिन नगर परिसरात पती पत्नीची आत्महत्या. गळफास लावून संपवलं जीवन. घरच्या परिस्थितीला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल. टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी आतापर्यंत 3 अटक. 2 शोध सुरू. कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश. ठाकरे लक्ष देत नसल्याची तक्रार. 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत गंभीरतेनं विचार. घराला बुलेट प्रूफ खिडक्या बसवल्याची माहिती.